एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार आहेत। ठाकरेंचे 4 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत यांचं म्हणणं आहे आणि ठाकरेंच्या 3 खासदारांनी शिंदेंची भेटही घेतल्याचं त्यांनी सांगितले। काँग्रेसचे 5 आमदार आहेत जे शिंदेंना भेटून गेले असल्याचं देखील सामंतांनी म्हटले। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसतोय का आणि काँग्रेसला सुद्धा धक्का बसतोय का हे पाहावे लागणार आहे। येत्या 3 महिन्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 10 माजी आमदार, काही जिल्हा प्रमुख, काँग्रेसचे काही माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मनशी, राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे। भले सध्या निवडणुका नसल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून पुढे असल्या तरी सुद्धा अजूनही पक्ष बदलाबदली किंवा फोडाफोडी सुरूच आहे असं म्हणावं लागेल। उदय सामंतांचं हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्या वक्तव्याचं टायमिंग। 2च दिवसांपूर्वी उदय सामंतांच्या बाबतीत उबाठाकडून, विशेषतः संजय राऊतांकडून काही विधानं करण्यात आली होती। त्यांनी म्हटलं होतं की शिवसेनेत शिंदे गटामध्ये आता नवीन उदय बघायला मिळतो आहे। शिंदे गटातील काही आमदार हे एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे नाही तर ते आता उदय सामंतांच्या पाठीमागे उभे असल्याचं चित्र आहे। कुठेतरी शिवसेनेतच फूट पडते असं एकंदरीत सुचवायचं होतं उबाठा गटाला। मात्र एकंदरीत या सगळ्या वक्तव्यानंतर, शिवसेनेतला नवा उदय या चर्चेनंतर उदय सामंतांनीच पुढे येऊन महाविकास आघाडीतच कशी फूट पडते आहे आणि त्यातल्या त्यात शिवसेनेत म्हणजे उबाठामध्ये आणि काँग्रेसमध्ये कशी फूट पडते आहे हे सांगितलं। आणि काँग्रेस आणि उबाठामधले अनेक आमदार हे आमच्या संपर्कात आहेत हे देखील त्यांनी जाहीर केलं। इतकंच नाही तर काही माजी आमदार, माजी खासदार, काही पदाधिकारी, काही जिल्हा प्रमुख हे आता येत्या 3 महिन्यांमध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत हे उदय सामंतांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेत सगळं काही आलबेल आहे हे ठसवण्याचाच तर उदय सामंतांचा प्रयत्न होताच। मात्र त्यासोबतच अजूनही नेतृत्व एकनाथ शिंदेंकडेच आहे हे देखील उदय सामंतांना सुचवायचं होतं की अशा प्रकारची एक मोठी घोषणा करून किंवा असा एक मोठा गौप्यस्फोट करून उदय सामंत यांनी संजय राऊतांच्याच विधानाला कुठेतरी दुजोरा दिलाय। अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। ज्या पद्धतीने उदय सामंतांनी शिवसेनेत इनकमिंग होत असल्याची एक सूचना दिली, एक संकेत दिले, त्याच पद्धतीने आता महाविकास आघाडीच्या गोटातून काही वेगळ्या हालचाली होत आहेत का हे बघणं सुद्धा अगदी तितकंच गरजेचं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे, विशेषतः मुंबई महापालिका तोंडावर आहे आणि अशा प्रकारे निवडणुका तोंडावर असताना आणि विधानसभेमधला परफॉर्मन्स हा तितकासा चांगला नसताना महाविकास आघाडीला इतक्या प्रमाणात आपले लोक आपल्याला सोडून जाणं हे परवडणार नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणारं इनकमिंग शिवसेनेत हे केवळ उबाठा आणि काँग्रेसमधून होतंय, राष्ट्रवादीमधून मात्र कोणी येतंय का या बाबतीत कोणतंही उत्तर उदय सामंतांनी दिलेलं नाही। त्याच्यामुळे आता शिवसेनेच्या टार्गेटवर उबाठा आणि काँग्रेस आहे अशा पद्धतीचे संकेत हे शिवसेनेकडून देण्यात आलेत। निश्चितच त्यामुळे पुढचे काही दिवस हे खरं तर राजकीय वर्तुळासाठी आणखी महत्त्वाचे आहेत। हे बघणं खूप महत्त्वाचं राहणार आहे की कशा पद्धतीनं नेमके कोण जात आहे आणि कधी जात आहेत। धन्यवाद मनशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।